सो हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल आपापल्या फॅमिली सोबत. तर पुन्हा मी आली आहे एक नवीन छानसा एक ब्लॉग घेऊन, व्हिडिओ घेऊन. तर तो व्हिडिओ काय आहे ते मी तुम्हाला दाखवतेय. तर बघा, मी 90चे व्हिडिओ म्हणजे जसे की शॉर्ट सॉन्ग्स घेते. सेम तसा लूक करून मी डान्स करते, लूक क्रिएट करते, मेकअप करते. आता पुन्हा मी म्हणलं की अ, ते सॉन्ग शूट करण्याआधी मी काय-काय कशा-कशा प्रकारची मी प्लॅनिंग करते आणि ड्रेपरी मी कशी कलेक्ट करते, काय-काय सामान घेते, तर आज मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर इथे तुम्ही पसारा बघत असाल, तर हा पसारा नाहीये. हे मला उद्या शूट करायची ड्रेपरी आहे. सगळं मेकअप, ज्वेलरी हे सगळं मला उद्या घालायचं आहे. म्हणजे रेडी व्हायचं आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की सॉन्ग्स कुठले-कुठले आहेत. नाही, मी आता नाही सांगणार तुम्हाला सॉन्ग कुठले आहेत. मी फक्त ड्रेपरी आणि हिरोईनचं नाव सांगते. अ, मग तुम्ही सजेस्ट करा कमेंटमध्ये की कुठले-कुठले सॉन्ग असतील आणि त्या सॉन्गचं नाव काय आहे? तुम्ही मला सजेस्ट करा. तर पहिली मी ड्रेपरी दाखवते. मला असं वाटतंय की लवकर ओळखतील हे ड्रेपरी दाखवल्यानंतर. बघा, हा आहे येलो कलरचा ब्लाउज आणि ही आहे ग्रीन कलरची साडी. तर अजून एक हिंट देते. कोळी गीत आहे. म्हणजे कोळी टाइपचं गीत आहे, सॉन्ग आहे आणि त्यामध्ये हिरोईन आहे माधुरी दीक्षित. तर आता 100% लोकांना समजलं असेल की हा लूक मी कुठला करणार आहे, डान्स कुठला करणार आहे. तर ही अशी ग्रीन कलरची साडी कोळी टाइप मला नेसायची आहे आणि हा आहे येलो कलरचा ब्लाउज. हे मी ऑनलाईन मागवले. खूप छान, एकदम परफेक्ट मला मापात बसलेला आहे. सो ही एक ड्रेपरी झालीये. ह्याच्यावरचं मी तुम्हाला ज्वेलरी दाखवते. तर हे बघा. आता कोळी गीत म्हणल्यावर असे छोटे छोटे गळ्यातले, लॉंग गळ्यातलं असं बरंच काय असतं, कानातले नथ, चंद्रकोर टिकली, एवढी मी हिंट देतीये. तर बघा, मी ओपन करून दाखवते. हे बघा, ही ज्वेलरी आहे. आता मी काढत नाही सगळं. कमरपट्टा, झुमके ते असतं ना काही काही मराठा लूक. सो ही ती ज्वेलरी आहे. तर मी सगळं सेट करून ठेवलंय. सगळ्या ड्रेपरीवरची सगळी ज्वेलरी, मेकअप वगैरे सगळं. तर हा एक बॉक्स ह्याचा आहे आणि सेकंड आहे, आय थिंक हे पटकन तुम्हाला नाही समजणार की हे कुठलं सॉन्ग आहे. तर ही साडी शोधायला मी सगळ्या फ्रेंड्सला विचारली की अशी साडी आहे का? ही बंदिनी का बिंदिनी अशी साडी आहे. तर मी सगळ्यांना विचारलं, "कोणाकडे आहे का? कोणाकडे आहे का?" 4-5 दिवस मला शोधण्यातच गेले. सो काय मला ती भेटली नाही. मग मला ही साडी भेटली आहे Meeshoला. ₹250-300 ला काहीतरी बसली आहे मला. तर ही साडी आणि असाच त्या हिरोईनचा ब्लाउज आहे. तर हे आहे माझ्या सिस्टरचं म्हणजे दीदीचं ब्लाउज आहे. त्याच्यामुळे मला ब्लाउजचं काय शोधाशोधी करावी लागली नाही. तर ही साडी आणि ही ब्लाउज आणि हे सॉन्ग आहे ऐश्वर्या रायचं. ऐश्वर्या राय बच्चनचं हे सॉन्ग आहे. सो तुम्ही शोधा की ही साडी तिने कुठल्या सॉन्गमध्ये नेसली आहे आणि असा ब्लाउज आहे. तर ह्याच्यावर आहे ना गोल्डन ज्वेलरी नाही, ह्याच्यावर सिल्वर कलरची ज्वेलरी येते. जे की हे बघा, मी इथे हे सगळं काढून ठेवलंय. बघा, हे सिल्वर आहे. तुम्हाला मी ओपन करून दाखवते. बट हे बघा, ही आहे सिल्वर कलरची ज्वेलरी. तर ह्याच्यामध्ये पण कमरपट्टा आहे, पायातले पट्टे आहेत आणि अशी वेल आहे, झुमका, बिंदी, बाजूबंद इथे. हे बघा, ही बाजूबंद आहे. अजून एक पाहिजे बट एकच आहे माझ्याकडे. सो मी सगळं ड्रेपरीचे बघा असे बॉक्समध्ये भरून ठेवले. मी आधीपासूनच मला सवय असं बॉक्समध्ये भरून ठेवायची. मी इथे-तिथे ज्वेलरी अशी कुठेच ठेवत नाही. तर ही आहे ह्याच्यावरची ज्वेलरी. हे सेकंड सॉन्ग, हे फर्स्ट सॉन्ग, हे सेकंड सॉन्ग आणि ते आहे थर्ड सॉन्ग. तर आता ह्याचं तर मी इतकं भयानक जुगाड केलंय, तुम्हाला मी सांगते. ह्याचं काय जुगाड केलंय. हे बघा, हा आहे एक ब्लाउज. तुम्ही बघितला असेल बऱ्याच ह्याच्यामध्ये. हे खूप जुनं आहे. 5-6 वर्षापूर्वीचा हा माझा ब्लाउज नाही, 2021 मधला हा ब्लाउज आहे आणि जसाचा तसा आहे. सो
हा ब्लाउज एक आहे आणि हा एक ब्लाउज आहे. कन्फ्यूज आहे की मी हे घालू की ही घालू. तर तुम्हाला आधी मी हे दाखवते. हे आहे रेड दुपट्टा. हे लाल कलरची ओढणी आहे. आता ओळखला असेल कदाचित. आणि ही आहे साडी. मला सेम अशा टाईपचा स्कर्ट लेहेंगा म्हणतो ना, ते पाहिजे होतं. पण ते मला सापडलं नाही. ते मी खूप शोधलं आणि हे आहे स्कर्ट जे मी मागच्या सॉन्गमध्ये घातलं होतं बघा, ते कुठलं? ये इश्क हाय बैठे बिठाए. तर मला काय लेहेंगा तसा सापडला नाही. नाही का असं ब्रायडल लेहेंगा असतो तसा ब्रायडल लेहेंगा हवाय. ऑनलाईन बघितलं खूप महाग आहे. आता एवढं कशाला कुठं खर्च करायचं म्हणून मी एक जुगाड केलाय. हे स्कर्ट घालायचं आणि ह्या साडीला ही पूर्ण नेटची साडी आहे आणि ह्याच्यामध्ये पण बघा असे डिझाईन्स आहेत. तुम्हाला दिसत असेल अशी डिझाईन आहे. तर आपण या स्कर्टलाच लेहेंगा टाइप गुंडाळायचं म्हणजे असं मिऱ्या मिऱ्या करून मी करेल ते तुम्हाला लुक दिसेलच. तर आणि हा स्कर्ट तयार होणार आणि त्याच्यावर हा ब्लाउज किंवा हा वाला ब्लाउज मी वेअर करणार आहे. तर तुम्हाला मी सांगते, तुम्ही कन्फ्यूज होत असाल की बाबा हे काय असं. तर प्रियांका चोप्राचं हे सॉन्ग आहे. तर कदाचित आता ओळखलं असेल, कमेंट करा मला. प्रियांका चोप्राचं हे सॉन्ग आहे आणि हे रेड कलरचा दुपट्टा ओढणी आहे. आता तर मी खूप मोठी हिंट दिली. 95% ची मी हिंट दिलेली आहे. तर त्याच्यावरची ज्वेलरी आहे बघा. आता मी ते काढून नाही दाखवणार. मी उद्याच्या लुकमध्ये तुम्हाला हे प्रत्येक एक लुक करून मी सगळे फोटो तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा ही ज्वेलरी आहे ह्यावरची. आणि असं नाही की एका ड्रेपरीवर एकच सॉन्ग. तर हां, ह्या ड्रेपरीवर 2 सॉन्ग होणार आहे. त्याच गाण्यामधले 2 कडवे आहेत आणि हां, ह्याच्यावरचं तर एकच आहे. तर हे काय नाही. बट हां, ही झाली ह्याची ज्वेलरी. पण हे जे आहे ना, हे ह्याच्यावर होणार आहेत ते एक सॉन्ग 2, 3 सॉन्ग होणार आहेत ह्या ड्रेपरीवर. म्हणून मी हे ऑनलाईन मागवलं आणि ही साडी आहे मम्मीची. त्याच्यामुळे मला काय ऑर्डर करावी लागायची गरज नाही पडली. कारण की हे पण बघा शायनी आहे कापड आणि ही मम्मीची साडी पण शायनी आहे. मला ग्रीनच पाहिजे होती. सो मला ग्रीन कलरची साडी पण भेटली आणि ब्लाउज पण भेटला. सो मी हॅप्पी आहे. आणि आता ड्रेपरी तर मी तुम्हाला सगळी दाखवली. मी तर खूप एक्साइटेड आहे. कधी मी शूट करेल, कधी एडिट करेल आणि कधी पोस्ट करेल. बघण्यामध्ये मीच एक्साइटेड आहे. आणि हां, आता दाखवायचं ज्वेलरी झाली. मेकअपचं तर काय आपलं रेग्युलरचं मेकअप आहे बघा. फाउंडेशन मी ह्याच्यामध्ये भरले कारण की माझं फाउंडेशन फुटलं होतं. आता माझी दीदी जे बिझनेस करते डी-एस-आरचे प्रॉडक्ट्स त्यामध्ये ऑल प्रॉडक्ट्स आहेत डी-एस-आर मध्ये. सगळं काही तुम्ही घेऊ शकता. आता मेकअपचेही प्रॉडक्ट्स येणार आहेत. तर पण माझं फाउंडेशन फुटलं होतं म्हणून मी ह्या डबीमध्ये भरून ठेवलंय. तर आता काही दिवसात येतीलच ते प्रॉडक्ट. मी तुम्हाला तेही दाखवेल. तर हे फाउंडेशन, हे आहे ब्युटी ब्लेंडर आणि ही तुम्हाला असं वाटत असेल ही बिअरची बॉटल आहे. तर ही बिअरची बॉटल नाही, ही आहे लिपस्टिक. हे बघू शकता तुम्ही. चॉकलेटी कलरची लिपस्टिक आहे. असे माझ्याकडे 2 आहेत. आणि हे आपलं परफ्यूम माझं फेवरेट ओसम वालं परफ्यूम आणि हे आहे आपलं काय म्हणतात त्याला आय शॅडो पॅलेट. हे आहे ह्याच्यामधलं मला एकच लागणार आहे तरी मग मला एवढं वजन घेऊन जावं लागतंय. तर हे 2 आय शॅडो पॅलेट आहेत आणि पाऊंड्स मी मेकअप पुसल्यानंतर पाऊंड्स पावडर लावते. आणि ह्यामध्ये आपल्याला टिकली लागणार आहे चंद्रकोरची. ही एका सॉन्गला लागणार आहे, ही एका सॉन्गला लागणार आहे. सो त्यामुळे मी टिकली घेतलेली आणि 2-2 माझ्याकडे आहेत. मस्करा छान क्वालिटीचे आहेत आणि माझं सगळ्यात फेवरेट लिप बाम. खूप मस्त लिप बाम आहे आणि ह्याचा स्मेल एकदम स्ट्रॉबेरी सारखा येतो. एकदम भारी फ्लेवर. तर हा भारी
500 रुपयाचा काहीतरी, हा 500 550चा हा लिप बाम आहे फक्त. आणि ही आहे बघा लिपस्टिक. तर लिपस्टिकचे मी वेगवेगळे शेड्स घेतलेले आहेत. हे आहे काजळ, हे आहे लिप लायनर, हे आहे आय लायनर, हा, आणि हे मेकअप पुसायला वाईप्स. सो बघा, अशा प्रकारे मी उद्याची तयारी केलेली आहे. तर तुम्हाला लवकरच माझे हे नवीन नवीन सॉन्ग तुम्हाला दिसेल माझ्या चॅनलला. तर ज्याने कोणी माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा. तर आता मी माझं सामान भरून ठेवणार आहे. आणि हा, हे तर मी तुम्हाला दाखवलंच नाही, बँगल्स, माझे बांगड्या. तर हे बघा, काय आहेत ना, काचेचे बांगड्या आहेत, त्याच्यामुळं मी हा बॉक्स नेहमी कॅरी करत असते. कारण बाकीचे प्लास्टिकचे हे ते मेटलचे वगैरे बांगड्या राहतात, वाकडे झाले तरी आपण कसं पण त्याला सरळ करू शकतो, बट फुटलेले बांगड्या आपण पुन्हा जॉईन करू शकत नाही. त्यामुळे बघा मी ह्यामध्ये अशी कॅरी करत असते. ह्यामध्ये आहे हा, हे जे आहे ना, ही जी ड्रेपरी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बांगड्या लागणार आहे. त्याच्यामध्ये हे गोल्डन्स पण बांगड्या लागणार, कारण की हा ब्लाउज आहे ना. तर हे असे बांगड्या आहेत. तर ही बांगडी ह्याला जाणार आहे, हे जे वेगवेगळे बांगड्या आहेत ह्याला जाणार आहेत. तर मी अशा प्रकारे बँगलचा हा बॉक्स नेहमी कॅरी करत असते. शूट असेल किंवा लागत असेल तर नेहमी हा बॉक्स माझ्याकडे असतो. 2 मागवले होते, एक माझ्याकडे आणि एक मम्मी. तर हे बँगल्स फुटत नाही, काय नाही, तुम्ही कसं पण आपटा आदळा, हे बघा मी हलवते तरी बांगड्या हलत नाहीये, एकदम छान राहतात. आणि हे मेटलचे बांगड्या आहेत, हे पण लागतील. तर हे काय फुटणार नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये आपलं टाकून ठेवलंय. तर हे आहे माझं ज्वेलरीचं बॅग. तर हे मी सगळे ज्वेलरी ह्यामध्ये टाकणार आहे. हे कसं बॉक्स जरा, आणि हा, हे पण घेतलंय बघा मी, पिन, टिकटॉकचे क्लिप्स, आपल्याला साडी वगैरे वेअर करायची, त्याच्यामुळे हे माझ्याकडे नेहमी असतं. तर हे एक झालं. अजून एक कुठे गेलं, हा, हे एक ज्वेलरी. सो हे माझं ज्वेलरीच नाही, हा बरोबर, हे झालं माझं ज्वेलरीचं बॉक्स. आणि हे दुसरं माझं छोटंसं आहे, ते वाईप्स वगैरे, टिकल्याचे पाकेट्स, कॉम्पॅक्ट. फुटलंय माझं म्हणून, बिचारी गरिबी आली माझ्याकडे, म्हणून ह्याला बघा मी कसं बांधून ठेवलंय रबर बँडने. ह्याचं पण वरचं कवर फुटलंय आणि आतलं पावडर फुटलंय, म्हणून बघा असं बांधून ठेवलंय ह्या दोघांना. छान आहे म्हणून मी ठेवलंय, नाहीतर चांगलं नसतं फेकून दिलं असतं. सो नेल पेंट आहे, नेल पेंट लावायची आहे जुडिओ मधली. आता मी सगळं हे भरून ठेवते आणि उद्या मी सकाळी जाणार आहे शूटला. इथंच आसपास करणार आहे शूट. अजून काय राहिलंय का माझं? नाही ना, सगळं दाखवलंय. हो, तर बघा अशा प्रकारे हा उद्याची माझी तयारी होती. सो आता व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे बाय बाय. तुम्ही बघा माझे व्हिडिओ नवीन नवीन, आणि मला नक्की 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 सजेस्ट करा तुम्हाला हे ड्रेपरी पाहिल्यानंतर कुठले कुठले सॉन्ग आठवले, मला नक्कीच कमेंट करा. मी वाट बघते तुमच्या कमेंटची. तर मी पुन्हा एकदा सांगते बघा, हे ग्रीन आणि येल्लो माधुरी दीक्षितचं सॉन्ग आहे, ही एक सांगते. आणि हे वालं जे ड्रेपरी आहे ती ऐश्वर्या राय बच्चनचं आहे. आणि हे वाली जी ड्रेपरी आहे प्रियांका चोप्राचं गाणं आहे. तर सांगा आता मला, बघू कोण किती ओळखतं. सो बाय बाय.